पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा। फडणवीसांनी 24 तासात राजीनामा घेतला नाही तर दिल्लीत शहांची भेट घेणार, अंजली दमानी यांचा इशारा। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात नेमलेली समिती रद्द करावी। निवृत्त न्यायाधीश, IPS अधिकारी, महसूलमधील तज्ञ अशी नवीन SIT हवी, अंजली दमानी यांची मागणी। चुकीचा शब्द वापरला, प्रचार सभेतील शिवराळ भाषेनंतर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। राज्यभरात दोन दादांच्या स्पर्धा सुरू, एक बोलतो माझ्याकडे चाव्या तर दुसरे बोलतात माझ्याकडे पैसे आणि तिजोरी आहे। सचिन अहिर यांची टीका, यांना कुणाचीही मर्यादा राहिली नाही। विरोधकांनी वक्तव्य केलं असतं तर लगेच नोटीस आली असती, अहिर यांचं वक्तव्य। विधानसभेवेळी अजितदादांना पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन करायचं होतं। त्यांनी मला विचारलं, भगूरला जाऊ का? मी जा म्हणालो, मात्र दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नये, श्रेयवादावरून गुलाबरावांचा अजित पवारांना टोला। आपल्याकडे नगरविकास खातं, त्यात माल आहे, 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची चर्चा। निवडणुकीत अशी भाषणं होत राहतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा आहे हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तिघं मिळून ठरवतात। गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। नगरविकास खातं एखाद्या व्यक्तीचं नसून सरकारचं आहे, गुलाबराव पाटलांना त्यांच्या वक्तव्याचा अर्थ विचारावा लागेल, राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। मंत्र्यांची पैशाची मस्ती उतरवण्याची गरज, पैशानं लोक विकत घेतले जात असतील तर चुकीचं, धर्माचं पांघरुण जर नसतं तर कुत्रही विचारलं नसतं, बच्चू कडूंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। सरकारी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत ही मस्तवाल भाषा चुकीची, तुम्ही बाप दादाचे पैसे आणून लोकांना देत नाहीत। सत्ताधाऱ्यांच्या निधी संदर्भातील वक्तव्यानंतर महबूब शेख यांचा निशाणा। जनतेनं कर भरलेल्या पैशातून निधी मिळतो, कुणाच्या वडिलोपार्जित इस्टेटमधून निधी आलेला नाही। निधीवरील वक्तव्यावरून ओमराजे निंबाळकरांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। नोटांच्या बॅगा घेऊन बसणाऱ्या शिरसाटांनी अशोक चव्हाणांना नोटा खातात की भाकरी असं बोलणं अजबच, अंबादास दानवेंची टीका। शिरसाटांच्या नोटांच्या बॅगांची माहिती समोर आली पाहिजे, दानवेंची मागणी। अंबादास दानवेंना दुसरे उद्योग उरले नाहीत, ना घरका ना घाटका अशी अंबादास दानवेंची परिस्थिती। संजय शिरसाट यांचा अंबादास दानवेंवर निशाणा, अशा लोकांच्या टीकेकडे मी लक्ष देत नाही, शिरसाटांची प्रतिक्रिया। एकमेकांचे पदाधिकारी घ्यायचे नाही असं भाजप सेनेनं ठरवलंय, मात्र राज्यात याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। असं सुरू राहिलं तर शिंदेंना पुन्हा अमित शहांकडे जावं लागेल, अंबादास दानवेंचा टोला। लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, एकनाथ शिंदेंना दिलेला शब्द आम्हाला पूर्ण करायचा आहे। योजनेसाठी दर महिन्याला माझ्या खात्यातून 410 कोटी जातात, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। सरकारमधील 3 भावांमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ, लाडकी बहीण योजनेचं श्रेय एकनाथ शिंदेंचंच, ते जिवंत असेपर्यंत योजना सुरू राहणार, आमदार चंद्रकांत रघुवंशींचं वक्तव्य। महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। 25 विद्यार्थ्यांपेक्षा कमी असलेल्या शाळांवर या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होणार अशी भीती व्यक्त। शिक्षक समायोजन प्रक्रियेत शिक्षण विभागानं घेतलेल्या निर्णयांमुळे मराठी शाळा बंद होण्याचा धोका निर्माण। 6000पेक्षा जास्त शाळा धोक्यात आल्या आहेत, बेकायदेशीररित्या खासगी शाळांना प्रोत्साहन देण्यात येत आहे, सचिन अहिर यांची टीका। मुंबईत 11 लाख दुबार मतदार तर 4 लाख मतदारांची नावं अनेक ठिकाणी असल्याचं समोर। मुंबई महापालिका प्रशासनाकडूनही दुजोरा, प्रारूप मतदार यादीवर 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्यात येणार। आम्ही आमदारकीला मतदान केलं आणि आता दुबार ठरवलं, प्रिंटिंग मिस्टेक असेल तर आयोगावर कारवाई का होऊ नये, मतदार यादीतील दुबार नावांवरून पेडणेकरांचा आयोगावर निशाणा। मुंबईत एकाच व्यक्तीचं मतदार यादीत 103 वेळा नाव आल्याचं समोर। दुबार मतदार संदर्भात मंगळवारी मुंबई महापालिकेत बैठक, दुबार मतदार वगळण्यासाठी 27 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवणार।
ठाणे महापालिका निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नवी मुंबईची यादी, ठाणे महापालिकेच्या वेबसाईटमध्ये घोळ, अविनाश जाधवांचा आरोप, मतदार यादी दाखवत अविनाश जाधवांकडून पालिकेच्या कारभाराची पोलखोल। नांदेड महानगरपालिकेच्या मतदार यादीत बंगाली नागरिकांची नावं, शिंदेंच्या शिवसेनेकडून मतदार यादीवर आक्षेप, एकाच घरात 50 ते 60 मतदार, प्रभागांची लोकसंख्या कमी, मतदान जास्त असल्याचा दावा। मतदार यादीत एकच नाव 10 ते 15 वेळा असलं तर मतदार एकाच ठिकाणी मतदान करता येतं। दुबार नावं काढण्यासाठी SIR झालाच पाहिजे, मतदार यादीतील दुबार नावांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जामखेडमधील मतदार यादीत 32,000 4000 नावं दुबार, आम्ही चुकीच्या गोष्टी घडू देणार नाही, मतदार यादीतील घोळावरून रोहित पवारांचं वक्तव्य। जर काही चुकीचं घडलं तर सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगालाही सोडणार नाही, रोहित पवारांचा इशारा। छत्रपती संभाजीनगरात मतदार याद्यांमध्ये चुका झाल्यास थेट निलंबन, मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा कडक इशारा। मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका असल्याच्या तक्रारी आल्यानं आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यानंतर पवईतील IITच्या गेटसमोर मनसेकडून मुंबई IIT असं फलक, IITच्या नावात मुंबई नसणं चांगलंच असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केलं होतं। जितेंद्र सिंह यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक, IIT संदर्भातील केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहांच्या विधानावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ट्विट। मुंबईच्या निवडणुका आल्या की विरोधकांना गुजरात दिसतं, मुंबई महाराष्ट्राची कुणीही तोडू शकत नाही, IITच्या मुद्द्यावरून बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी भाजपकडून सर्वाधिक प्रयत्न, राज ठाकरे बोलतायत ती मानसिकता भाजपची नाही, उद्धव ठाकरेंप्रमाणेच राज ठाकरेंचा युटर्न घ्यायची सवय लागली आहे का, भाजपच्या नवनाथ बन यांची टीका। आमदार रघुवंशींनी नगरपालिकेची जागा मशीद, दर्गा आणि उर्दू शाळांना दिली, माजी खासदार डॉक्टर हिना गावितांचा आरोप, शिंदे गटाचे आमदार गद्दार भूमाफिया असल्याची ही टीका। शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळांची शिरसाटांवर नाराजी, पदाधिकारी नगरसेवकांच्या बैठकीला डावलल्याचा आरोप, तर जंजाळ नाराज नाहीत, शिरसाटांचं स्पष्टीकरण। माझ्या भाजपच्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा, इतर कुणालाही पाठिंबा नाही, सिंधुदुर्गमधील निवडणुकीसंदर्भात नारायण राणेंकडून भूमिका स्पष्ट, कणकवलीतील नगरपंचायतीच्या उमेदवारांनी नारायण राणेंची भेट घेतली। आम्ही काय करणार आहोत हे मी सांगायला आलोय, फडणवीसांची प्रतिक्रिया। आम्हाला विकास करण्यासाठी डहाणू नगरपालिका पाहिजे, जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका भरत राजपूत पेटवणार, फडणवीसांची विरोधकांवर टीका। अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून मारहाण, आमदार हेमंत ओगले, सचिन गुजरसह काँग्रेस कार्यकर्ते श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप। काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर मारहाण प्रकरणानंतर काँग्रेस आक्रमक, नगर परिषदेच्या गेटसमोर काळ्या फिती लावून काँग्रेसचं आंदोलन, आमदार ओगले यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी। अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांच्या अपहरणाची घटना निषेधार्ह, देशात लोकशाही राहिली नाही असंच चित्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या मारहाण प्रकरणी मारहाण करणाऱ्या चंदू आगे यांचं स्पष्टीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानं मारहाण केली, मात्र अपहरण केलं नाही, माझ्यावर खोटे आरोप लावले जात असल्याचा चंदू आगेंचा आरोप। अमरावतीमधील बडनेराच्या जुनी वस्तीमध्ये 28 वर्षीय तरुणाची हत्या, आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नागरिकांची पोलीस ठाण्यात गर्दी, तर बांगलादेशी तरुणांकडून हत्या, भाजपच्या शिवराय कुलकर्णींचा आरोप। आमदार नरेंद्र भोंडेकरांकडून भाजप नेत्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार, फडणवीसांशी चर्चा करण्याची शिंदेंकडे मागणी। यवतमाळच्या वणी नगर परिषद निवडणुकीत भाजपातून बाहेर पडलेल्या नाराज पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांनी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं, भाजपला आव्हान देत विजय चोरडियांच्या नेतृत्वात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पायल तोडसाम आणि 29 नगरसेवक पदाच्या उमेदवारांसह प्रचार फेरी सुरू।
लोणावळ्यात फळ विक्री करणारी महिला भाग्यश्री जगतापांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी, तर भाग्यश्री जगतापांकडून फळ विक्री करता करता निवडणुकीचा प्रचार। मंत्री प्रकाश आंबेडकरांकडून टाटा रुग्णालयाची पाहणी। काल ठाण्यातही आंबेडकरांनी रुग्णालयाची पाहणी केली होती। कॅन्सर मुक्त अभियानासाठी सोबत घेऊन काम करण्याच्या दृष्टीने पाहणी, आंबेडकरांची माहिती। दिल्लीत संविधान दिवस साजरा। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान मोदींची उपस्थिती। मुंबई संविधान दिनानिमित्त आज काँग्रेसकडून गौरव मार्च। वर्षा गायकवाडांच्या उपस्थितीत संविधान रॅलीला सुरुवात। मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन। भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील 10 वर्षांच्या शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याचं समोर। अपस्माराचे झटके आल्याने मृत्यू झाल्याची उद्यान प्रशासनाची माहिती, मात्र उद्यान व्यवस्थापनाकडून हेळसांड झाल्याने वाघाचा मृत्यू झाल्याचा आरोप। शक्ती वाघ गेल्या काही महिन्यांपासून निरोगी असल्याने विशेष आरोग्य तपासणीचा प्रश्नच उद्भवत नाही। शक्ती वाघाच्या मृत्यूबाबत उद्यान आणि प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाचं स्पष्टीकरण। उपचाराअभावी वाघाचा मृत्यू होतो ही अतिशय दुर्दैवी बाब। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू, चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, व्याघ्रप्रेमी प्रथमेश जगतापांची मागणी। पुण्याच्या वडगाव खुर्द भागात लढाऊ विमानाचं प्रात्यक्षिक। लोकवस्तीवरून 1 तास लढाऊ विमानाचं सुरू होतं प्रात्यक्षिक। काय सुरू आहे हे पाहण्यासाठी नागरिकांची इमारतींच्या छताकडे धाव। मुंबईतील कुर्ला परिसरात सोमेश्वर खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी निमित्त भाविकांची गर्दी। चंपाषष्ठी निमित्त खंडोबाच्या मंदिरात अनेक भाविक, धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन। पुण्याच्या उच्च शिक्षित जोडप्यानं लग्न समारंभात कोणताही बडेजाव न करता साध्या सोप्या पद्धतीनं लग्न करत आदर्श घालून दिलाय। संविधान दिनाचं औचित्य साधून अपेक्षा आणि अंकितनं नोंदणी पद्धतीनं विवाह केलाय। पुण्यात महिलेकडून पुरुषावर अत्याचार। कोथरूड पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल। गुंगीचं औषध देऊन कोल्हापूरच्या इसमावर अत्याचार। पुरुषासोबत अश्लील फोटो काढून पैशांची मागणी। गौरी वंजाळे असं आरोपी महिलेचं नाव। मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा गावात अपघात। रत्नागिरीतील अपघातग्रस्त कीटकनाशकाचा टँकर महामार्गावरून बाजूला करण्यात यश। गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जात होता कीटकनाशकांचा टँकर। माढ्यात थांबा नसलेल्या धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा मृत्यू। ओमकार कैलास राऊत असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव। ओमकार राहुरी कृषी विद्यापीठात शिक्षण घेत होता। पुण्यात कोयता गँगची पोलिसांनी धिंड काढली। भर रस्त्यात पोलिसांनी बेडूकुड्या मारायला लावल्या। कोयता गँगनं मध्यरात्री कोयत्याची दहशत दाखवत दरोडा घातला होता। जळगाव जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। चाळीसगावमध्ये पोलिसांनी काढली टवाळखोरांची धिंड। गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी पोलिसांची कारवाई। पुण्यातील लक्ष्मीनगरमध्ये दहशत पसरवणारा गुंड समीर शेखची पोलिसांकडून धिंड। जमाव गोळा करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाकडून 7214 जन्ममृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याची निर्णय। प्रमाणपत्रांसाठी उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेतली नसल्याचं समोर। नाशिक मनपाच्या प्रारूप यादीवर 900 हरकती। तक्रारी दाखल करण्यासाठी उद्या शेवटची मुदत। हरकतींमध्ये नाव दुरुस्ती, पत्ता बदल तसंच नवीन नोंदणी अशा विविध तक्रारींचा समावेश। नागपूरच्या कामठी नगर परिषदेचे काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज बाद। एबी फॉर्म अधिकृत नसल्याचं मान्य करत नागपूर खंडपीठानं अर्ज बाद केला। त्यामुळे काँग्रेसकडून हाजी अब्दुल शकूर नागाणी हे कामठीचे अधिकृत उमेदवार असतील। राजापुरातील राजकारणातील 17 ते 18 वर्षांची खलिपेंची घराणेशाही राजापूरकर मोडीत काढणार। शिंदेंच्या शिवसेनेच्या श्रुती ताम्हणकरांची टीका, तर भाजप पदाधिकाऱ्याला शिवसेनेची उमेदवारी ही महायुतीची हतबलता। हुस्नबानो खलिपेंचं प्रत्युत्तर। तुळजाभवानी मंदिराचे महंत इच्छागिरी महाराजांची निवडणुकीतून माघार। पवित्र परंपरेच्या रक्षणासाठी निर्णय घेतल्याचं सांगत माघार। भाजपनं उमेदवारी डावलल्यानंतर महंत इच्छागिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून
भर सभेत कागदपत्र दाखवत शिल्पा खोत यांच्याकडून निलेश राणेंच्या आरोपांना उत्तर। शिल्पा खोत यांनी निलेश राणेंची ऑडिओ क्लिप ऐकवली। शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला होता। बोरिवलीतील एसवी रोडवर व्यापाऱ्यांचं आंदोलन। रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा वाहतूक कमी करण्याची मागणी। फेरीवाल्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व्यापाऱ्यांच्या आंदोलनात भाजपचाही सहभाग, तर भाजपच्या सहभागाबाबत मनसेचा आक्षेप। पालघरमधील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वांद्री नदीवरील पूल धोकादायक। पुलावरून सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे दुर्घटना घडण्याची भीती। मोखाडा तालुक्यातील खोस ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याचा वावर। पिंपळपाडामध्ये 9 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ल्याचा प्रयत्न। कुटुंबियांनी आरडाओरड केल्यानं बिबट्यानं पळ काढला। 26/11 दहशतवादी हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांकडून शहीदांना अभिवादन। पोलीस आयुक्तालयातील प्रांगणात जवानांना अभिवादन। अजित पवारांकडून 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना अभिवादन। पोलीस आयुक्तालयातील प्रांगणात अजित पवारांनी सकाळी 7 वाजता शहीदांना आदरांजली वाहिली।